सकाळचे 6:30 वाजलेलेत आणि हे अजून झोपलेले आहेत सगळे. आज आपल्याला इकडनं चेकआउट करायचं आहे आणि नवीन जे हॉटेल आहे तिथे चेक इन करायचं आहे. तर आत्ता सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि आम्ही इथे सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे. आमचं बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत. तर आता या हॉटेलमधनं आपल्याला चेकआउट करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला ब्रेकफास्टला जायचं आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर द हॅरिएट व्ह्यू म्हणून जे पोर्ट ब्लेअरलाच दुसरं हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साईट सीन सगळं करायचं आहे. काल आपण पूर्ण सेल्युलर जेल जो आहे तो कव्हर केलेला आहे. त्याचं आपल्याला पूर्ण टूरसुद्धा मिळालेला आहे. त्याचबरोबर जो लाईट शो असतो संध्याकाळचा तर तो सुद्धा आपण अटेंड केलेला आहे. तर आता ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. पटपट ब्रेकफास्ट करू. खाली ड्रायव्हर आलेलाच असेल आणि ड्रायव्हर आल्यानंतर दुसऱ्या हॉटेलला चेक इन करायचं आहे आणि नंतर मग आज पूर्ण दिवसाचं साईट सीन असेल. हा जो रोड आहे तो सेल्युलर जेलकडे जातो, जे की काल ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. सेल्युलर जेल एकाच व्हिजिटमध्ये आपल्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत सेल्युलर जेलच्या. म्हणजे सेल्युलर जेलची टूरसुद्धा झाली आहे आणि प्लस त्याच्यासोबतच आपला लाईट शोसुद्धा सेल्युलर जेलचा झाला. आपल्याला रॉस आयलंडला जाण्यासाठीचे जी बोटचे तिकीट्स काढायचे आहेत तर त्याचे सगळे डिटेल्स आता इथे फिल करतो आहे. तर आपल्याला त्या तिथपर्यंत लांब जायचे. बोटमध्ये बसायला आम्ही तिकडनं तिकीट्स घेतलेले आहेत आणि तिकीट्स घेऊन आम्ही आता इथे चाललो आहे. इथे बॅक साईडला बोट लागणार आहे. तर 370 पर हेड असे चार्जेस आहेत प्रत्येकासाठी. लहान मुलांसाठी ते चार्जेस नाही आहेत. क्रिशा 10 वर्षाची आहे त्यामुळे तिला चार्जेस लागलेले आहेत. सो आता आपल्याला इकडनं जायचं आहे. साधारण 45 मिनिट्सचा तिथे आपला स्टे असेल. म्हणजे आयलंड खूप जास्त लांब नाही आहे, अगदी जवळच आहे पोर्ट ब्लेअरपासून. त्यामुळे तिथे पोचायला मला वाटतं 10 ते 15 मिनटं लागू शकतील असं वाटतं. लेट्स सी. आणि अंदमान सी नावाची आपली बोट आहे, त्या बोटीमधनं आपल्याला जायचं. वरती सुद्धा बरीचशी लोक दिसत आहेत. मस्त आतपर्यंत गेलेत लोक बघा. आणि आतमध्ये सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. पाणीसुद्धा इथलं भरपूर क्लिअर आहे. चला आपली बोट जाईल. हे जे समोर जे दिसतंय ते जे आयलंड आहे ते रॉस आयलंड आहे. इथून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आहे ते. इथून जाता जाता आम्हाला एक प्लेन दिसलेला आहे. तर आता आपली अंदमान ब्लिस नावाची जी बोट आहे तर ती आलेली आहे. बोट काही खूप मोठी नाही आहे. साधारण मला वाटतं एक 10 ते 12 लोक त्या बोटीमध्ये बसू शकतात एवढी बोट आहे. तर आता आपल्याला पटापट त्या बोटमध्ये जायचं आहे. लाईफ जॅकेट घालायचं आहे आणि मग तिकडनं साधारण 15 मिनटं आपल्याला रॉस आयलंडवरती पोचायला लागणार आहेत. साधारण 2 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. बेसिकली जेव्हा आपण बोटीमध्ये पुढे बसतो तर त्यावेळेस एक डिसॲडव्हान्टेज असतो, जसं की जर वेव्ज मोठमोठे असतील तर पाणी जे आहे ते बोटीतून आत येतं. कारण लास्ट टाईम असंच झालं होतं. एलिफंट बीचला जाताना बोटीतलं बरंचसं पाणी आमच्या अंगावर आलं आणि मी भिजून गेलो होतो. सो आता आपण बघू शकता आपण रॉस आयलंडच्या अगदी जवळ पोचलेलो आहे. आणि रॉस आयलंडच्या किनाऱ्याला जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा बोटी लागलेल्या आहेत आणि सगळी नारळाची झाडं आहेत. आणि समुद्रसुद्धा बघा तुम्ही, इथे मोठमोठ्या वेव्ज आहेत आतमध्ये आल्यानंतर. आणि बरीचशी स्ट्रक्चर्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आता आपण आतमध्ये गेल्यावरती सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणारच आहोत. पूर्ण रॉस आयलंड जो आहे तो पूर्ण आपण या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता हे बोट जे आहे ते साईडला घेतील आणि आपल्याला साधारण किती वेळ मिळतोय त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला इथे देतील. ठीक है, 11:45 को सभी को यहाँ जाइए. लाइफ जैकेट खोलकर सब वही सीट पर रख दीजिए, नीचे बगल रख दीजिए. खोल के सीट
हे जॅपनीज बंकर. हे काय बाबू, ये हात लाव, ये 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 ये. हे ना ना असं करायचं. ॲक्च्युली बोटीतनं उतरल्या आम्हाला इथे खूप सारी हरणं बघायला मिळाली आणि ती बघून कायरा खूप जास्त एक्सायटेड झाली, कारण तिने फर्स्ट टाइम अशी एवढ्या जवळून हरणं बघितलेली आहेत. बेसिकली आम्ही सगळ्यांनीच पहिल्यांदा इतक्या जवळून अशी हरणं बघितलेली आहेत. सो इथे हरणांचं प्रमाण भरपूर आहे, मोर आहेत, बरेचसे प्राणी आहेत. आणि हे जे आत्ता आपण बघतोय ते जॅपनीज बंकर आहे, जे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सैनिकांना लपण्यासाठी ही बांधण्यात आलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये हरणं निवांत फिरत आहेत. जनरली अशी हरणं फिरताना आपण बघत नाही, जनरली माणसांना बघून ती पटकन पळून जातात, पण इथली जी हरणं आहेत ती माणसाळलेली आहेत. काय केलं तू बाबांनी तुला? तू बाबा आहे हा. कसं केलं त्यांनी तुला? घाबरली तू? ओके. तर इथनं आता आपण चालत चालत पुढे जाऊयात. इथे बघू शकता आपण ही जी जुनी स्ट्रक्चर्स वगैरे जे आहेत तर त्यांची बऱ्यापैकी पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते. इथे ज्यावेळेस सुनामी आली होती त्यावेळेस बरीचशी स्ट्रक्चर आणि या आयलंडला त्याचा भरपूर इम्पॅक्ट झालेला आहे. त्यामुळे ही जी स्ट्रक्चर्स आहेत ती पडझड झालेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. इथून पुढे गेल्यानंतर एक खाऱ्या पाण्याचा स्विमिंग पूल आपल्याला समोर बघायला मिळतो. ज्यावेळेस समुद्राचं पाणी वाढतं त्यावेळेस ते पाणी या स्विमिंग पूलमध्ये येतं आणि ज्यावेळेस ते पाणी कमी होतं त्यावेळेस या स्विमिंग पूलमधलं पाणी सगळं निघून जातं. तर त्या काळचा हा स्विमिंग पूल अशा पद्धतीने त्यांनी बांधला होता. तर तो आता सध्या तुम्ही बघताय सगळं शेवाळ वगैरे आलेलं आहे. आता या भागामध्ये जेवढी काही स्ट्रक्चर्स आहेत तर ती सगळी स्ट्रक्चर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बरीचशी जी स्ट्रक्चर्स आहेत त्याची पडझड झालेली तर आपल्याला बघायलाच मिळते आणि त्याच्यावरती सगळी अशी झाडं वगैरे उगवलेली आहेत आणि सगळ्या भिंतींवरती मुळं वगैरे पसरलेली आहेत आणि काही तर नुसते आपल्याला चौथरे बघायला मिळतात. त्याच्या भिंती पूर्णपणे नामशेष झालेल्या आहेत. आता इथे अजून एक छोटीशी बिल्डिंग आहे जे की ग्राउंड फ्लोअर स्ट्रक्चरच दिसतं आहे सध्या आणि फक्त बाहेरच्या भिंतीच उरलेल्या आहेत. बाकी आतमध्ये असं काहीच बघायला नाही मिळत आहे. याच्यावरती सुद्धा सगळी झाडं वगैरे उगवलेली आहेत आणि मुळं सगळ्या बाजूनी पसरलेली आहेत. पण हे बघायला आणि ओव्हरऑल जर नेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही बघितलं तर हे खूप सुंदर दिसतंय. इकडे बघा एक झाडाची फांदी अशी इकडनं बाहेर आलेली आहे. तर आता आपण इथनं बाहेर पडूयात आणि बाहेर जाऊन बघूयात. तर त्या बाजूला आपल्याला गरम पाण्याचे बॉयलर्स वगैरे दिसत आहेत. तर त्या बाजूला आत्ता आपण जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करूयात नक्की काय आहे. तर ते जे आहेत हे गरम पाण्याचे बॉयलर्स त्यावेळेस त्या काळी इथे कसे आणण्यात आले असतील खरंच एक आश्चर्यच आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आलेले बरेचसे पर्यटक जे आहेत ते फोटोग्राफी वगैरे करत आहेत वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये जाऊन. आणि आता आपण जाऊयात बॉयलरच्या दिशेने. पूलच्या बाजूने पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला ही जी स्ट्रक्चर्स आहेत त्या काळच्या काही वास्तू वगैरे जी इंग्रजांच्या वसाहती होत्या तर ती बघायला मिळतात आणि डाव्या बाजूला आपल्याला बॉयलर्स वगैरे बघायला मिळतात. त्या काळी इथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता, त्यामुळे समुद्राचंच पाणी या बॉयलरमधनं शुद्ध करून पिण्यासाठी वापरण्यात यायचं. आता हे जे पडझड झाले जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा भिंती आहेत त्यावरती झाडाची सगळी मुळं वगैरे पूर्णपणे रॅप झालेली बघायला मिळतात आणि ते खूपच दिसायला सुंदर दिसतंय. आपण फक्त कल्पनाच करू शकतो की ज्यावेळेस हे जे स्ट्रक्चर्स सगळे सुस्थितीमध्ये असतील त्यावेळेस इथे
कशा प्रकारे म्हणजे तो माहोल कसा असेल किंवा कशा प्रकारे ते वातावरण असेल इंग्रजांच्या काळाचं, हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो. इथला निसर्ग त्याचबरोबर समुद्रकिनारा हा खरंच खूप बघण्यासारखा आणि खूप सुंदर आहे. असं वाटतं की निवांत एका स्पॉटवरती बसून राहावं, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला पटापट पुढे जायचं आहे आणि सगळे स्पॉट्स जे आहेत या आयलंडवरचे ते एक्सप्लोअर करायचे आहेत. आपल्याकडं साधारण 45 मिनटंच आहेत. 45 मिनटांमध्ये हे सगळे स्पॉट कव्हर करणं खरंच खूप अशक्य आहे. इथे आपल्यासोबत एक ग्रुप दिसतोय जो की सिनियर सिटीजन्सचा आहे. तर त्यांच्या स्पीडने आपल्याला नाही चालता येणार, आपल्याला पटापट चालून सगळं अंतर कव्हर करायचं आहे. इथे तुम्हाला बॅटरीचे व्हेकल्ससुद्धा ट्रॅव्हलसाठी मिळतात, तर त्यातनंसुद्धा तुम्ही जाऊन वेगवेगळे स्पॉट्स कव्हर करू शकता. कारण त्या व्हेकलनी जर तुम्ही गेलात तर तुमचे बराचसा टाईम वाचू शकतो, जो की चालण्यामध्ये भरपूर वेळ जातो आहे आणि स्पॉट्स बऱ्यापैकी लांब लांब आहेत. आता आपण निघालेलो आहे. इथे एक चर्चचं स्ट्रक्चर आहे, तर ते असं थोडेसे स्टेप्स चढल्यानंतर वरच्या बाजूला आहे आणि खूप सुंदर ओव्हरऑल दिसतंय ते स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ज्यावेळेस ते सुस्थितीमध्ये असेल तेव्हा तर किती सुंदर दिसत असेल. आता त्याचे सिलिंगचे जे पार्ट्स वगैरे आहेत, त्याचबरोबर बऱ्याचशा भिंतींची पडझड झालेली आहे, सगळ्या भिंतींवरती शेवाळं वगैरे आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या ते आहे. पण ओव्हरऑल हे जे स्ट्रक्चर आहे ते इथलं सगळ्यात सुंदर स्ट्रक्चर आत्तापर्यंत मी बघितलेलं आहे. हे जे चर्च आहे हे बऱ्यापैकी मोठं आहे. त्याचबरोबर याचं जे ओव्हरऑल जे डिझाईन वगैरे आहे आणि वरचा रूफचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे नामशेष झालेला आहे. आणि झाडं वगैरे तर उगवलेली आहेच आहेत, भिंतींवरती सगळी मुळं वगैरे पसरलेली आहेत. आणि इथे आजूबाजूचे जे काही रूम्स वगैरे आहेत चर्चच्या, तर ते सुद्धा आपण बघतोय, तर त्याचीसुद्धा बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. आपण विचार करू शकतो की एवढे सगळे स्ट्रक्चर्स ह्या एका आयलंडवरती इंग्रजांनी कसे काय उभारले असतील आणि त्या काळी कशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन केलं असेल आणि किती लोक या कन्स्ट्रक्शनसाठी त्यांना लागलेली असतील. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच इंग्रजांच्या काळचे जे स्ट्रक्चर्स होते ते खरंच बघण्यासारखे आणि अप्रतिम होते. आता मी आणि क्रिशा पुढे फिरतोय. कायरा खूप त्रास देते, त्याच्यामुळे तिला तिकडेच बसवलेलं आहे आणि शीतल आणि कायरा तिकडेच आहेत. मग आम्ही इकडे बाकीचे सगळे स्पॉट्स जे आहेत ते कव्हर करायला पुढे आलेलो आहे. ॲक्च्युली इथले जे ब्रिटिशकालीन जे बनवलेले स्ट्रक्चर्स आहेत ना ते खरंच खूप भारी आहेत. त्याचं आर्किटेक्चर, त्या सगळ्या गोष्टी इथं मागे बघू शकता. ह्या अशा प्रकारचे इलेक्ट्रिक व्हेकल्ससुद्धा आहेत अवेलेबल. कमिशनर्स बंगलो आहे इथे, बघायचं का? सो आता हा एक क्लब आहे इंग्रजांच्या काळचा. म्हणजे जेवढे कोणी रेसिडेंट्स वगैरे किंवा इथे येत होते तर या क्लबमध्ये ते लोक यायचे. तर हा क्लब बघता बघता आपण या रॉस आयलंडचा थोडासा इतिहास आणि ओव्हरऑल थोडीशी माहितीसुद्धा जाणून घेऊयात. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या मध्यभागी वसलेले रॉस बेट या प्रदेशाचे ऐतिहासिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्याचा पुरावा म्हणून उभे आहे. या बेटाचा आकार इतर बेटांपेक्षा कमी आहे, परंतु ब्रिटिशांच्या काळात या बेटाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात सागरी सर्वेक्षक सर डॅनियल रॉस यांच्या नावावरून हे बेट ब्रिटिशांच्या भारतातील राजवटीत एक महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र म्हणून काम करत होते. हे बेट प्रथम 1782मध्ये ताब्यात घेण्यात आले होते, परंतु येथे एक सिनोटेरियम बांधल्याशिवाय वापरण्यात आले नाही. नंतर रॉस आयलंडने 1858 ते 1941 पर्यंत ब्रिटिश राजधानी म्हणून काम केले. या काळात या बेटावर अनेक सरकारी कार्यालये, निवासस्थाने, वॉलरूम, बेकरी इत्यादी बांधण्यात आल्या. या छोट्याशा बेटावर ब्रिटिशांची एक छोटी वसाहतसुद्धा वसलेली होती. दुर्दैवाने
1941मध्ये भूकंप आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात जपानी ताबा यासह दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेटाला आव्हानांचा सामना करावा लागला होता. पण नंतर जपानी सैन्याने रॉस बेट सोडून दिले. 1945मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान भारतीय मित्रराष्ट्रांनी बेटावर पुन्हा एकदा हक्क मिळवला आणि काही इमारतींची पुनर्बांधणी केली, जी आता रॉस बेट अंदमानवरील पर्यटन परिस्थितीला समर्थन देण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ रॉस बेटाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे केले. नामांकनात बदल होऊनही हे बेट पूर्वीच्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारांचे जतन करून जिवंत संग्रहालय बनले आहे. चर्च, वॉलरूम आणि मुख्य आयुक्तांच्या निवासासह वसाहती संरचनाचे अवशेष अजूनही बेटाच्या मजल्यांच्या भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात. आज रॉस आयलंड एक पर्यटन स्थळ बनले आहे, जे पर्यटकांना त्याचा इतिहास, निसर्ग आणि शांततेच्या मिश्रणाने आकर्षित करते. चांगले जतन केलेले अवशेष आणि हिरवीगार झाडे हे एक अनोखे आकर्षण बनतात. अंदमान समुद्रातील या बेटाचे मोक्याचे स्थान आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे या बेटाला खूप महत्त्व आलेले आहे. ते आहे ट्रूप्स बॅरॅक. इथे वेगवेगळ्या इंग्रजी अधिकाऱ्यांची ऑफिसेस, कार्यालय आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे बऱ्यापैकी अजूनही सुस्थितीमध्ये असलेलं बघायला मिळतं आहे. प्रकारचे रूम्स आहेत, म्हणजे वेगवेगळे, जसे की म्हणजे पण ही इमारत जी आहे ती बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर आता आपण इथनं पुढं जाऊयात आणि जे काही काही गोष्टी आहेत त्या बघूयात. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर या आयलंडवरती एक अख्खी सिटीच त्यांनी बसवलेले सारखी दिसते, कारण इथे भरपूर स्ट्रक्चर्स आपल्याला वेगवेगळी बघायला मिळालेली आहेत. त्यामुळे ओव्हरऑल रोड्स वगैरे पण सुद्धा इथे बनवलेले आहेत. आता हा जो रस्ता जातो आहे तो म्हणजे आपल्या शेवटच्या स्पॉटकडे, जे की लाईट हाऊसकडे जातो आहे. आणि लाईट हाऊसनंतर मला वाटतं इथलं जे काही बघण्यासारखे जे स्पॉट्स होते ते कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर करावं लागणार आहे. तर आता ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे, तर आपल्याला लाईट हाऊसच्या दिशेने जावं लागणार आहे. लाईट आहे आणि पायरून जाताना हे मात्र लक्षात ठेवायचं की जेवढ्या आपण आत्ता इथनं पायऱ्या उतरतोय तेवढ्याच पायऱ्या आपल्याला या सगळ्या चढून परत यावं लागणार आहे, कारण ऑलरेडी आपण बऱ्यापैकी चढून आलेलो आहे आणि आता परत खाली उतरतोय आणि जाताना परत आपल्याला या एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वर यायचं आहे आणि मग आपल्याला आपल्या बोटीच्या दिशेने म्हणजे बंदरावरती परत जायचं आहे. तर हा पायऱ्या खाली उतरून आल्यावरती समोर एक ब्रिज आहे आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला लाईट हाऊसचा जो टॉवर आहे तो दिसतोय आणि आजूबाजूला सगळीकडे समुद्र आहे. खूप छान निसर्ग आपल्याला इथे बघायला मिळतोय. हा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे वुडन ब्रिज आहे आणि इथे काही स्टोन्स वगैरे आहेत आणि त्यानंतर हा ब्रिज संपल्यानंतर इथे एक स्टॅच्यू आहे. हा जो स्टॅच्यू आहे तो एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा स्टॅच्यू आहे आणि तिथून पुढे जो आहे तो लाईट हाऊसचा टॉवर आपल्याला बघायला मिळतो आहे. त्या टॉवरवरती आपल्याला एंट्री नाही आहे, तिथे आपण नाही जाऊ शकत, पण या ब्रिजवरती हा जो स्टॅच्यू आहे तर त्याच्या आजूबाजूला आपण उभं राहून इथे जो काही समुद्र किंवा निसर्ग आहे त्याचा आनंद घेऊ, थोडीफार फोटोग्राफी वगैरे करू शकतो. तर मी बघू शकते इथे बरेचसे पर्यटक या सगळ्या गोष्टी करत आहेत, जसं की फोटोग्राफी वगैरे. तर हा आहे रॉस आयलंडवरचा शेवटचा स्पॉट आणि इथे आल्यानंतर खरंच इतकं भारी वाटतं आहे. इथे सगळे स्टोन्स वगैरे आहेत आणि समुद्राचं निळशार पाणी आपल्याला बघायला मिळते.
अगदी क्लीन आणि क्लिअर वॉटर आहे. आत्ता येताना आम्ही बघितलं तर तिथे खालच्या बाजूला जिथे संथ पाणी होतं तिथे आम्हाला फिशसुद्धा बघायला मिळाले, बरेचसे मरीन फिश. तर आता आमचे हे स्पॉट सगळे कवर झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे परत, कारण आत्ताच मला शीतलचा फोन आला होता की 45 मिनिट्स ऑलरेडी क्रॉस झालेले आहेत आणि आम्ही अजूनही या स्पॉटवरती आहे आणि जेवढं आम्ही चालत आलो आहे तिथपर्यंत आम्हाला पटापट परत जायचं आहे. क्रिशा आणि मी एवढं दमलोय, पूर्ण ह्युमिडिटी आणि भरपूर चाललोय आणि हा डोंगर चढता चढता एवढा दम लागलाय आणि पाण्याची बॉटलच नाही आमच्याकडे. हां तर आता क्रिशा फार वैतागलेली आहे, कारण तिला भरपूर चालवलेलं आहे आणि आता आम्हाला पटापट एवढं सगळं अंतर, जवळपास ऑलमोस्ट 5 किलोमीटर आम्ही चाललेलो असेल, तर तेवढंच आम्हाला परत जायचं आहे आणि पटकन बोट पकडायची आहे. ऑलरेडी आमचे 45 मिनिट्स कधीच होऊन गेलेले आहेत, बट आम्ही चालत सगळे स्पॉट्स कवर करत होतो त्यामुळे आम्हाला वेळ लागलेला आहे. सो आता बऱ्यापैकी आम्ही जवळ आलो आहे आणि सारखे कंटिन्यूस तिकडनं शीतल फोन करते आहे की लवकर या, नाही तर बोट निघून जाईल. तर आता आम्ही ऑलमोस्ट जवळपास आलेलो आहे बोटीच्या आणि आता तुम्ही बघू शकता की बोटीमध्ये ऑलरेडी सगळे बसलेले आहेत, फक्त आपण दोघं बाकी होतो आणि कायराने जाम शीतलला त्रास दिलेला आहे, त्यामुळे शीतलसुद्धा जाम चिडलेली आहे आणि आम्ही दोघंच सगळ्या आयलंड फिरत होतो. सो ओव्हरऑल रॉस आयलंडची आमची जी ट्रिप होती तर ती कंप्लीट झालेली आहे